हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना आणि मुलांनासुद्धा कसं बिझी करावं किंवा घरामध्ये गोंधळ वगैरे घालणार नाही, तर भांडण करणार नाहीत, यासाठी मुलांना बिझी ठेवणं आत्ताच्या घडीला आवश्यक आहे. तर कशामध्ये आपण त्यांना बिझी ठेवू शकतो, कुठले क्लास लावू शकतो किंवा घरामध्ये आर्ट अँड क्राफ्टचे वेगवेगळे तुम्ही काही त्यांना शिकवू शकता. तर तसंच एक आपण DIY इथं केलेला आहे बघा. मुलांना घेऊन हे DIY आपण करू शकता. त्यासाठी आपल्याला फक्त एक स्टिक आणि गन लागणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघितलं किती सुंदर असं हँगिंग पॉट दिसत होतं व्हिडिओमध्ये. तेच हँगिंग पॉट आपण बनवणार आहोत. आणि बघा इथं मी स्टिक घेतलेले आहेत, गन घेतलेली आहे. आता इथं तुम्ही गन कोणतीही कितीही वॅटची घेऊ शकता. 20 वॅटची घेऊ शकता, 40 वॅट, 100 वॅट, 60 वॅट. आणि त्याच्यानंतर आता इथं मी फरशीवरती करणार आहे. गन छान अशी तापवलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे फरशीवरती मी तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. थोडेसे असे वेल टाईप आपण घ्यायचे आहेत, एक रेषा मारून. तर आता इथं मी डायरेक्ट फरशीवरती घेतलेलं आहे. तुम्ही एखाद्या लाकडावरती घेऊ शकता किंवा डायनिंग टेबलवरती करू शकता किंवा फरशीचा जो तुकडा असेल, तुमच्याकडं काहीच नसेल तर किचन कट्ट्यावरती जी फरशी असते प्लेन, त्याच्यावरती सुद्धा हे करू शकता. काहीही अवघड नाही. नसेलच तर आपल्याकडे मुलांचा पॅड असतो शाळेचा, तर त्या पॅडवरती सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. तर इथं बघू शकता मध्ये मी पूर्ण अशी लाईन टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर साईडनं छोटे छोटे असे ड्रॉप टाकून घेते. आता या स्टिकमध्ये आपल्याला कलरचे सुद्धा स्टिक मिळते, पिवळ्या कलरची वगैरे. आत्ता माझ्याकडे ती सापडत नाही आहे, त्यामुळे मी इथं व्हाईट कलरची स्टिक घेतलेली आहे आणि सुंदर असे छान छान असे वेल टाईप आपण करून घेतो. आता ही वेल जी आहे तर ते तुम्हाला जेवढी लांब करायची आहे तेवढी करू शकता. मी जे आहे ते छोट्या छोट्या घातलेल्या आहेत. घरामध्ये एकतर सुंदर पण दिसतं, आपण स्वतःच्या हाताने बनवलेला DIY असं म्हणू शकतो आणि छान घरामध्ये दिसतं. त्यावेळेला आपल्याला सुद्धा सुंदर दिसतं. वरती बघा फुलाचा आकार देते मी. एकदम फुलसुद्धा होणार नाही, फक्त फुलाचा थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इथं कसाही आकार देऊ शकता. तर अशाच प्रकारे बघा भरपूर असे मी करून घेते. एक 8 ते 9 तुम्हाला जेवढे करायचे आहेत तेवढे तुम्ही हे करू शकता वेली. आणि मी हे एका ह्याच्यावरती बघितलेलं होतं, मेशोच्या का कुठल्यातरी ॲपवरती. तर हे खूप महाग होतं. म्हटलं की आपण घरच्या घरी बनवावं. किती 10 ते 15 रुपयामध्ये स्टिक, आपल्याला एक स्टिक 10 रुपयाला मिळते, कुठं 12 रुपयाला मिळते. तर 1-2 स्टिकमध्ये हे काम होऊन जातं आपलं. तर बघा मी एक 7 ते 8 करून घेतलेले आहेत आणि अशा सगळे फरशीवरती करून घेतल्यात मी एकदमच. आता या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हे कशा काढणार, तर एकदम आपल्याला हे बघा अशा प्रकारे काढायचं नाही आहे. तर हे बघा चाकू वगैरे घेऊन हलक्या हाताने हे बघा अशा प्रकारे आतल्या बाजूने सोडवून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण खुल्लं करून घ्यायचं. तर ते व्यवस्थित निघतं, नाही तर तुटण्याची शक्यता असते. सहसाही तुटत नाही, तर नाजूक काम असतं. तर हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. तर किती सुंदर असं निघालेलं आहे बघा वेल. तर आता ह्या सगळ्या वेल अशाच प्रकारे काढून घेते मी. आणि हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलांनासुद्धा बिझी ठेवायला खूप सुंदर असं एक क्राफ्ट आहे आणि आर्ट म्हणू शकता. तर हे बघा म्हणजे वेगवेगळ्या कला ज्या असतात तर त्या आणि यामुळे मुलांना स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते कुठल्याही कामामध्ये राहिलं तर. तर हे असं थोडंसं तुम्ही देऊ शकता त्यांना, किंवा तुम्हालाही करायचं असेल तर वेळ असेल तर तुम्हीही हे सुंदर असं करू शकता घरातल्या घरामध्ये. तर आता हे सगळे फरशीवरचे जे वेल आहेत तर ते मी इथं काढून घेणार आहे आणि हे बघा किती सुंदर दिसत आहेत, एकदम व्हाईट कलरचे पूर्ण. आता हे पाठीमागं भिंत पूर्ण व्हाईट असल्यामुळं उठून दिसणार नाही, तर कलरची असेल तर सुंदर दिसलं असतं. आणि असंही तुम्ही ठेवू शकता फ्लॉवर पॉटमध्ये एखाद्या. नसेल तर आता याला कलरसुद्धा आपण करू शकतो. आता कलर करण्यासाठी तुम्ही कुठल्याही ॲक्रेलिक कलर वगैरे वापरू शकता आपण मुलांचे. तर हे बघा ड्रॉइंगचे कलर. तर इथं बघा कलर मुलं देत आहेत. पूर्ण वेलीला आपण हिरवा कलर द्यायचा आहे. आता हिरवा कलर माझ्याकडे थोडाच होता, त्यामुळे एकच वेल झालेली, बाकीची पूर्ण मेहंदी कलरने भरून घेते. आणि जी फुलं होती पुढं तिथं लाल कलर दिलेला आहे. तुम्ही तिथं गुलाबी कलर देऊ शकता, पिवळा कलर देऊ शकता, किंवा जर एकच कलर नको असेल तर वेगवेगळ्या कलरने सगळे तुम्ही वेगवेगळी वेली
भरून घेऊ शकता. तर एकदम छोट्या छोट्या पानांची अशी वेली सुंदर दिसते घरामधून. आणि मी ही बघितलेली होती म्हणूनच ही बनवलेली आहे. तर हे मेशोवरती वगैरे फ्लिपकार्टवरती असे जे डेकोरेटिव्ह आयडियाज हे पीस असतात घरामध्ये लावण्यासाठी, हे खूप महाग मिळतात. तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी हे असं बनवू शकता. तर आता हे सगळे जे आहेत वेली, तर या सगळ्यांना कलर करून घेते. तोपर्यंत मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून हे बघा, मी असेच आपल्या घराबद्दल वेगवेगळे छान छान डेकोरेटिव्ह आयडियाज बनवत असते. रांगोळी म्हणू शकता. आपल्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओज आहेत रांगोळीचे, उलन मॅट रांगोळीचे. तर ते सुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर एकदा पाहून घ्या. आणि भरपूर व्हिडिओज वेगवेगळे डिझाईन बनवलेले आहेत. त्याच्यानंतर तांदळांची आत्ता व्हायरल झालेले ट्रेंडिंगमध्ये हार आहेत. तांदळाचे हार 2 व्हिडिओज आहेत. त्यामध्ये एकामध्ये कलर कसा करायचा तांदूळ तेही सांगितलेलं आहे. एक पांढऱ्या तांदळाची सुद्धा माळ बनवून दाखवलेली, दोरा कुठला वापरायचा हेही मी सांगितलेलं आहे. ते सुद्धा व्हिडिओज पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि घरच्या घरी नक्कीच बनवा तुमच्या देवांसाठी. तर बघा, आणि तुमच्यासोबत गप्पा मारत मारत इथे जे आहेत आपल्या वेली त्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत कलरने. आणि हे बघा सुंदर असं, आणि वरती सगळ्यात वरती मी रबर बँड लावून घेतलेला आहे आणि तिथं अडकवलेलं आहे एका फ्लॉवर पॉटमध्ये. आणि अशा प्रकारे हँगिंग म्हणजे लटकत असताना सुंदर दिसतं. आणि हे बघा इकडं एक पुठ्ठा होता, पुठ्ठ्यावरती फेविकॉल लावून त्याच्यावरती रांगोळीने नाव काढलेलं आहे. अशी DIY तुम्ही करू शकता घरामध्ये. तर मैत्रिणींनो, हे DIY तुम्हाला कसं वाटलं, डेकोरेटिव्ह पीस कसा वाटला, आवडला किंवा नाही, हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. यापुढचा व्हिडिओज तुम्हाला कशा रिलेटेड पाहायला आवडेल हे सुद्धा सांगायला विसरू नका मला. तर आत्तापर्यंत मला खूप छान असा तुम्ही प्रतिसाद दिला. यापुढेही तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत माझे व्हिडिओज थोडे शेअर करत चला. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओज पाहताय त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सुंदर असा डेकोरेटिव्ह पीस तयार झालेला आहे. तर चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.